नमस्कार, मी कोमल. आज आपण साऊथ इंडियन स्टाईल लेमन राईस कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर त्यासाठी इथं मी बासमती तांदूळ घेतलेला आहे. बासमती राईस आहे हा. तर याला मी अर्धा तास पाण्यामध्ये स्वच्छ अगोदर धुवून घेतला होता आणि नंतर अर्ध्या तासासाठी भिजवून घेतलेला आहे. नंतर सगळं पाणी काढून घेतलेलं आहे मी. आणि इथं पाणी गरम करायसाठी ठेवलेलं आहे मोठ्या टोपामध्ये. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला भात शिजवून घेणार आहे मी. बिर्याणीसाठी आपण जसा सुट्टा भात शिजवून घेतो तशीच प्रोसेस आहे ही. तर सुरुवातीला आपण भात शिजवून घेणार आहे. तर मी पाणी उकळून घेतलेलं आहे. पाणी उकळल्यानंतर हा जो आपण धुवून घेतलेला तांदूळ आहे तो मी याच्यामध्ये टाकून घेते पाण्यामध्ये. सुटसुटीत भात शिजला पाहिजे आहे, त्यासाठी शक्यतो मोठा टोप घ्या. त्याच्यामध्ये भात व्यवस्थित मोकळा असा शिजला जाईल. आणि एक अर्ध्या तासासाठी तरी हा जो तांदूळ आहे तो भिजण्यासाठी ठेवा, म्हणजे भात सुद्धा मोकळा होतो. त्यासाठी ही प्रोसेस स्किप करू नका. तर तांदूळ टाकून घेतलेला आहे. अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे, कारण की भात शिजल्यानंतर सुट्टा सुट्टा व्हावा यासाठी थोडंसं तेल टाकून घ्यायचं. आणि मी लिंबूचा रस पिळून घेतलेला आहे, तो थोडासा रस याच्यामध्ये टाकणार आहे. म्हणजे भाताला समजा तेल टाकल्यानंतर थोडासा कलर जर चेंज झालेला असेल तर लिंबूच्या रसाने पाणी जे आहे ते व्यवस्थित स्वच्छ होतं आणि भातसुद्धा पांढरा शुभ्र होतो. त्यासाठी लिंबाचा रस टाकायचा थोडासा. आणि चवीनुसार म्हणजे थोडंसं मीठ टाकायचं आहे भातामध्ये, भात शिजतानाच आपल्याला. नंतर फोडणी देताना पण आपण टाकणार आहोत, पण भात याच्यातलं पाणी काढून घेणार आहे, त्यामुळे खूप जास्त मीठ याच्यामध्ये राहत नाही. तर मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. मीठ टाकून घेते मी. तर लेमन राईस बनवण्यासाठी मी अर्धा किलो बासमती राईस घेतलेला आहे. तर तुम्हाला जितकं हवं आहे तेवढं कमी जास्त करू शकता तांदळाचं प्रमाण. खूप जास्त हा भात आपल्याला शिजू द्यायचा नाही, त्यामुळं लक्ष ठेवायचं भात जास्त शिजला नाही पाहिजे आहे. नंतर फोडणी देताना भात जर जास्त शिजलेला असेल तर तांदळाचे तुकडे पडतात, त्यासाठी जास्त शिजवून घ्यायचं नाही भात आपल्याला. तर फास्ट गॅसवरतीच मी हा भात जो आहे तो शिजवून घेणार आहे. आपण सुरुवातीला तांदूळ सुद्धा भिजवून घेतला होता, त्यामुळे खूप जास्त टाइम लागत नाही भात शिजायला, त्यामुळे शक्यतो लक्ष ठेवा. तर भात एकदा चेक करूया शिजलाय का ते. हाताने तोडून बघायचं आहे. तर हे बघा, भात सुद्धा शिजत आलेला आहे. खूप जास्त शिजू द्यायचा नाही, नाहीतर भाताचे असे तुकडे पडतात. हे बघा. तर आणखी 2 मिनिटं मी शिजवून घेणार आहे भात जो आहे तो. तर भात शिजलेला आहे. मी गॅस बंद करून घेते आणि ह्या झाऱ्याने भात जो आहे तो आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे. तर या चाळणीमध्ये भात जो मी आहे शिजवलेला तो काढून घेणार आहे. तर भात शिजवून घेतलेला आहे आपण. आता भाताला फोडणी देण्यासाठी मी इथं मोठी कढई घेतलेली आहे, ती कढई गरम करून घेतलेली आहे. तर कढई गरम झालेली आहे. कढईमध्ये सुरुवातीला तेल टाकून घेते. अर्धा किलो भाताचा लेमन राईस बनवणार आहे मी. तेल गरम झालेलं आहे. तर सुरुवातीला मी शेंगदाणे टाकून घेणार आहे तेलामध्ये. शेंगदाणे जे आहे ते व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. करपवायचे नाहीत, पण खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत.
सुरुवातीला शेंगदाणे मी तळून घेणार आहे तेलामध्ये. खरपूस होईपर्यंत व्यवस्थित आपल्याला शेंगदाणे जे आहेत ते तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. तर शेंगदाणे तडतडायला लागलेले आहेत, तुम्ही आवाज सुद्धा ऐकू शकता. तर आता मी तेलामध्ये मोहरी टाकणार आहे. शेंगदाणे छान तळलेले आहेत, तर भरपूर अशी मोहरी टाकून घ्यायची. मोहरी तडतडू द्यायची आहे व्यवस्थित. आता हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे मी, ती टाकणार आहे तेलामध्ये. कढीपत्त्याची पानं, भरपूर कढीपत्ता घ्यायचा. हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, ती सुद्धा तेलामध्ये टाकून घेते. तर आता इथं मी उडदाची डाळ घेतलेली आहे, ती सुद्धा तेलामध्ये टाकून घेणार आहे. परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. सोपी रेसिपी आहे, पण खायला खूप छान लागतो लेमन राईस. मसाले भात वगैरे खाऊन जर कंटाळा आला तर अशा पद्धतीनं लेमन राईस बनवायला काही हरकत नाही. तर आता थोडंसं हिंग टाकते मी. परत मिक्स करून घ्यायचं आहे. तेलामध्येच हळद टाकायची, म्हणजे भाताला रंग छान येतो. आणि लास्टमध्ये ह्या सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा मी तेलामध्ये टाकून घेणार आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर आता जो आपण शिजवून घेतलेला भात आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे. तर मी चाळणीमध्ये काढून घेतला होता भात जो आहे तो. तर गॅस बारीक करूनच हा भात जो आहे तो आपल्याला अलगद मिक्स करून घ्यायचा आहे. भात मी मिक्स करून घेतलेला आहे. तर आता चवीनुसार मीठ टाकूया. सुरुवातीला भात शिजताना आपण मीठ टाकलं होतं, पण ते पाण्यासोबतच निघून जातं. त्यासाठी आता व्यवस्थित आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून व्यवस्थित मी भात मिक्स करून घेतलेला आहे. तर आता मी लास्टला याच्यामध्ये लिंबाचा रस टाकणार आहे. तर मी 3 लिंब घेतलेली आहेत. लेमन राईस आहे, म्हणजे भाताला आंबटपणा हवा यासाठी 3 लिंबू घेतलेले आहेत मी रस काढून. तुम्हाला जर जास्त आंबटपणा आवडत नसेल तर लिंबू कमी टाकला तरी चालेल, पण लेमन राईस आहे म्हणजे लेमन जास्त हवंच, लेमन रस. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा.
किती छान झालाय भात तुम्ही बघू शकताय. अगदी सुटसुटीत झालेला आहे. अलगद हाताने मिक्स करून घ्यायचा. तर हे बघा तयार आहे लेमन राईस. तर आता मी थोडीशी कोथिंबीर टाकते वरून. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं लेमन राईस एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी रोज ज्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओज अपलोड करते त्या तुम्हाला पाहता येतील. तर बघू शकताय तुम्ही भात किती छान दिसतोय ते. तर नेहमी मसाले भात जर खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने एकदा लेमन राईस नक्की ट्राय करून बघा.